चला सामना चालू होतोय. एका बाजूला केतकी बॉयज खंडीपाडा, दुसऱ्या बाजूला न्यू स्टार वसई. नाणेफेक जिंकून केतकी बॉयज खंडीपाडा संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारल्याने शतरंजसाठी आमंत्रित केलंय न्यू स्टार वसई संघाला. बॉलिंग मार्क होते आपण पाहतोय मिस्टर अनिकेत चौधरी यांना. बेनापट्टी एक्सप्रेस या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आहे या गोलंदाजाला. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. स्ट्राईकला आहेत ते वैभव आणि नॉन स्ट्राईक एंडला दिनेश. हे बॅटल चांगलं रंगेल वैभव वर्सेस अनिकेत, कारण भरपूर वेळा हे दोन संघ समोरासमोर आहेत आणि त्यावेळेस मोठी मॅच झाली. आज थोडीसं पाहिलं तर राहुल बाहेर असल्या कारणामुळे या संघामध्ये ऍड नाही आहेत, परंतु पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा ते इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतील. राहुल गोंड एक मोठं नाव. पॉवप्ले षटक आहे. पॉवप्ले षटकामध्ये पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर 3 शतरक्षक आपण पाहतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये आपण पाहतोय एक शतरक्षक तैनात आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये एक शतरक्षक आणि मिड विकेट रिझन मध्ये एक शतरक्षक. पहिला चेंडू आडव्या बॅटचा वापर केला. चेंडू स्विंग अँड मिस. पहिला चेंडू तो निर्धाव. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. फर्स्ट बॉल पहिला डॉट आलाय. बघूया नेक्स्ट बॉल काय असेल अनिकेत यांचा वैभवसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकवर कट केलाय. शतरक्षक आहे तिकडे तैनात आणि पहिल्या सिंगल धाव घेण्यात यश मिळते. या सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन होते केतकी बॉयज खंडीपाडा संघाचं 1 या आकड्यावरती. एक धाव झाले. पुन्हा एकदा पार्टिंग मार्क मध्ये पाहतोय दिनेश बाबर यांना स्ट्राईक वरती येताना पाहतोय. थोडं फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पाहतोय आपण. लॉंग ऑफ वरून प्रज्वलन थोडस सर्कल मध्ये घेतलं आणि फायनल क्रिजन मध्ये शतरक्षक आणलाय. आता यावेळेस पहिला फटका फसलाय. प्रवीण येतो चेंडू खाली आणि करत नाही चुकी. पहिला हादरा वाजतोय केतकी बॉयज खंडीपाडाला. फर्स्ट विकेट डाऊन. दिनेश बॅक टू आउट गॉन. यस थँक्यू डीजे. बघा चांगला चेंडू हाताळला. त्याच कारणाचं पाहिलं तर महत्वाच्या क्षणी विकेट आलाय. विकेट आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 1 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. 1 धावसंख्या. एक गडी सुद्धा गमावलाय खंडीपाडा संघाने. पॉवप्ले षटक आहे. पॉवप्ले षटकाचा मोठ्यात मोठा फायदा घेण्याचा प्रयत्न नक्कीच सुरुवात असेल. नवीन फलंदाज योगेश यांना पाहतोय आपण. योगेश धूम यांना पाहतोय. स्ट्राईक वरती येताना थोडंसं फंबल होताना पाहतोय अनिकेतांना. थोडंसं रनअप मध्ये बिघाड झाला. त्याच कारणाचं पहिले थोडंसं स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती परत येताना पाहतोय आपण गोलंदाज अनिकेत चौधरी यांना. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. गली रिझर्व मध्ये शतरक्षक आहे तिकडे अक्षय गोंड आणि पहिल्या तर स्वतः कर्णधार आहे संघाचा आणि एक सिंगल धाव घेण्यात यश मिळालंय. या सिंगलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचते 2 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावसंख्येवरती जाऊन पोहोचते. धावसंख्या केतकी बॉयज खंडीपाड्याचा विचार केला तर 2 धावा झाल्यात. वैभव धूम सारखा फलंदाज आता बॅटिंग मार्क वरती पुन्हा एकदा परत येताना पाहतोय. 30 सर्कल आहे. त्याच कारणाचं पाहिलं तर याचा फायदा घेण्याचा नक्कीच वैभव शेवटचे 2 चेंडू प्रयत्न करणार. यावेळेस कोलगट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. सरळ पाठवून दिलाय. लॉंग ऑफ रिझनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार येतोय.
बघा लाईनमधून थोडेसे भटकले होते. अनिकेत कुठे शॉर्ट ऑफ लेन चेंडू टाकू दे याच्या अगोदर पाहिलं तर, परंतु थोडेसे पुढे घेतले. गोल्डन वर स्पॉट करायचा प्रयत्न केला आणि तोच फसला आणि षटकार आलाय. शेवटचा बॉल या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केले होते. यस, पंचांकडे अपील केली आणि पंचाने ती अपील सुद्धा ग्राह्य धरले. फलंदाज बाद होतोय. वैभव धूम बॅक टू द आउट. सेकंड विकेट डाऊन. एक मोठा आदरा बसतोय. मोठा मासा जायला फासलाय यावेळेस अनिकेत चौधरी यांनी. नवीन गोलंदाज बॉलिंग मार्क वर पाहतोय मिस्टर सुरेंद्र. आणि नवीन फलंदाज आपण पाहतोय मिस्टर राज घाटाळ यांना पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. सुरेंद्र घाटाळ एक अनुभवी गोलंदाज, सातत्याने मोठ्या मोठ्या संघातून वर्णी लागली जाते. तोच गोलंदाज बॉलिंग मार्क वरती पाहतोय आपण सुरेंद्र यांना. 6. सुरेंद्र पहिला चेंडू घेऊन योगेश साडी. यावेळेस पुन्हा एकदा कट केलाय. चेंडू जातोय डीप पॉइंट जवळ. शतरक्षक येतोय तिकडून तैनात आहे. पाहतोय पण प्रज्वल होतं तिकडे. थोडासा खराब होता थ्रो, परंतु बॅकअप चांगलं होतं. त्याच कारणास्तव पाहिलं तर या 2 धावा स्कोर बोर्डमध्ये ऍड होताना पाहतोय. या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 10 या आकड्यावरती. बघा सेन्सिबल क्रिकेट खेळलं जाते, कारण आता 10 धावा झाल्या तर महत्वाचे 2 विकेट सुद्धा गेलेले आहेत. परंतु आता पाहिलं तर सुरेंद्र यांच्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न करतील, कारण आता यानंतर पाहिलं तर अजून एक षटक बाकी आहे. पाच चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त राजनजी वळे आणि वर्गा यांना आम्ही आमंत्रित करतो. तुम्ही कृपया करून या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे.
यावेळेस पाहिलं तर शेवटचा बॉल होता आणि शेवटच्या चेंडूवरती गडी बाद होतोय. योगेश धूम डगआउट मध्ये परततोय. 2 षटकासमोर धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 12 या आकड्यावरती. केतकी बॉईज खंडीपाड्याचा विचार केला तर थोडसा अडचणीमध्ये आहे. शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये स्लॉगर षटकामध्ये किती धावापर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतील आणि किती धावसंख्येचा टोटल उभा करण्यात येईल. नवीन गोलंदाज योगेश यांना पाहतोय आपण. नवीन फलंदाज आपण पाहतोय मयूर बाबर यांना नॉन स्ट्राईक एन वरती. स्ट्राईक वरती राज घाटाळ हे पाहतो आपण. शेवटचे 6 चेंडू आहेत. 6 चेंडूवरती मोठे फटका खेळणं गरजेचं आहे. 20 ते 25 धावा कुटण्याचा प्रयत्न नक्कीच करतील दोन्ही फलंदाज. यावेळेस मिस्टर स्ट्रोक चेंडू हवेत आहे बराच काळ. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये आपला झेल घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या आवाळकापासून थोडासा चेंडू पाहिलं तर लांब होता. त्याच कारणास्तव या 2 धावा घेण्यात यश मिळालंय. या 2 धावा या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचते 14 या आकड्यावरती. आता पाहिलं तर मोठे फटके घेणं गरजेचं आहे. इक्के दुक्के से काम नाही चलेगा अभी. मोठे फटके येणं सातत्याने गरजेचं आहे. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. मोठे फटके येणं गरजेचं आहे. अजून सुद्धा पाहिलं तर पुढचा चेंडू योगेश यांचा. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे परंतु बॉन्ड लाईन क्लिअर करेल. चेंडू येतोय येतोय 6 धावांसाठी षटकार येतोय. यस थँक्यू डीजे. षटकार आलाय. षटकार आलाय. बघूया अजून पुढचा चेंडू. यावेळेस यॉर्कर चेंडू होता खोदून काढलाय. ऑन साईडला शतरक्षक आहे दूरून येतोय. मिसफिल्ड होताना पाहतोय. 2 धावा झाल्या. तिसरा धावाचा प्रयत्न आहे का नाही. फक्त 2 धावा. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. आता एक फायटिंग टोटल पर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील केतकी बॉईज खंडीपाडा संघ. कारण पाहिलं तर शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. अजून सुद्धा पाहिलं तर एखादं 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे या षटकामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका पाहिला. तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण योगेश यांच्याकडून. 1 धाव झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया पंच आपल्या बाजूला कळतील. दुसरी धाव सुद्धा होते कंप्लीट. रेफर केलं जात आहे. यस रेफर केलं जात आहे. बघूया काय घडते काय बिघडते. फिल्डिंग करणाऱ्या संघाने रेफर केलंय. सर्व संघाने नोंद करून फक्त कॅप्टन रेफर करणार आहे. जो तुमचा कर्णधार आहे संघाचा तोच फक्त रेफर करू शकतो. पण डिसिजन अजून सुद्धा पेंडिंग आहे. तिसरा पंच साठी आपण पुन्हा एकदा जातोय. लक्षात घ्या अगोदर प्रत्येक टीमला वॉर्निंग दिली जाईल.
चला या 2 धावा फक्त आता सर्व संघांनी नोंद करून घ्यायचे. फक्त सर्व कॅप्टन संघांनी रिव्ह्यू घेईल. लक्षात घ्यायचं आहे, रिव्ह्यू फक्त कॅप्टन घेईल आणि तुम्हाला फक्त 15 सेकंद दिले जातील याची नोंद घ्यायची आहे. सर्व संघांनी लक्ष द्यायचं आहे आणि या पंचाने देखील याची दखल घ्यायची आहे. चला पुन्हा एकदा मॅच मध्ये परत येतोय. 2 धावा, या 2 धावांची धावफलक जाऊन 24 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, अक्षय येतोय चेंडू जवळ, मात्र एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव होता सुद्धा इथे होते कंप्लीट. सकाळी पण सांगितलं शेवटचा बॉल. लास्ट बॉल. यावेळेस पाहिलं तर लेगस्टमच्या बाहेर पिच केला होता. यास पंचांचा इशारा वाईट जातोय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. धावसंख्या 27 या आकड्यावरती. आता पाहिलं तर एक फायटिंग टोटल पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे केतकी बॉईज खंडीपाडा संघाने. लास्ट बॉल, मोठा फटका येणं गरजेचं आहे या बॉलवर सुद्धा. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू जातोय नॉनस्टॉप बॉन्ड लाईनच्या बाहेर येतोय. हा नशिबाचा चौकार 22च्या रूपामध्ये. या 4 धावा, या 4 धावेची धावफलक जाऊन पोहोचते 31 या आकड्यावर. 31. महेंद्र सुरुंग, आपण संपर्क साधायचा आहे. महेंद्र सुरुंग. 31 धावा झाल्यात आणि 32 धावांचं आव्हान ठेवलं. एक फायटिंग टोटल पर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचलंय. नाण्याची एक बाजू पाहिली तर 32 धावा झाल्यात, नाण्याची दुसरी बाजू थोड्या जोराचा आपल्याला पाहायला मिळेल. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये परत येऊया. यस डीजे. 32 धावा करायच्या आहेत डीजे. चला गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए आणि टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा संघाच्या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए आणि टायगर स्पोर्ट्स बीबीवाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे टॉस साठी. तर सचिन धिंडा यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. सचिन भाई यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा टॉस करणार आहोत.
छापा असा कॉल आणि काटा काटा आलेला आहे. टॉस जिंकलाय टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या संघाने टॉस जिंकलेला आहे. कृष्ण आपण टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पण 4 दिवस मॅच बघितले असेल, समोरच्या संघाला या मैदानाकडे बघत असताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावून. आपण पाहतो की या सीझनमध्ये सर्व टीम ज्या आहेत, कुठल्या टीमचा सराव आहे, बाकी टीमचा सराव नाही आहे. तुमच्या संघाचा सराव झालाय. आहे थोडासा जास्ती नाही. आपण पाहतो की सर्व टीममध्ये एखादा असा खेळाडू असतो की त्याचा 12ही महिने सराव असतो. असं खेळाडू तुमच्या संघामध्ये असा कुठला खेळाडू आहे की तुम्हाला असं वाटतं की त्याचा सराव आहे आणि आम्ही त्याच्यावरती विश्वास दाखवू शकतो? खोम आहे. शुभेच्छा असतील. किरण, आपण टॉस गमावलाय. आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? मनाविरुद्ध लागलेला आहे. टॉस जिंकला असता आपण देखील क्षेत्ररक्षण केलं असतं. आपण पाहतोय की टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा आणि शिरोधर भरपूर वेळा आमने सामने आलेले आहेत. मला वाटतं 2 वेळा त्यांनी तुम्हाला पराभूत केलेला आहे. या मॅचमध्ये बदला घेण्याचा प्रयत्न असेल? हो, नक्कीच. चला, शुभेच्छा असतील. नक्कीच जो नेक्स्ट मॅच होणार आहे, एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ एकाच परिसरातील आहेत. आणि आपण पाहतोय टायगर स्पोर्ट्स बिबीपाडा या संघाने भरपूर वेळा वर्चस्व गाजवलं आहे, ते म्हणजे शिरोधर संघावरती. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला पुन्हा एकदा आपण या मॅच मध्ये परत येतोय. 32 धावांचं एक फायटिंग टोटल उभं केलंय खंडीपाडा संघाने. यावेळेस लोअर फुलचा चेंडू वैभव धुमेंचा कॅप मध्ये चेंडू जातोय बॉन्ड लाईनच्या बाहेर, आल्या आल्या ठोकलाय चौकार. बघा डगआउट मधून सेट होऊन आलाय अनिकेत चौधरी. एक आक्रमक गोलंदाज आहे, परंतु यावेळेस पाहिले तर ओपनिंग साठी आलाय आणि पहिला चेंडू फेस करत असताना चौकार आलाय. वैभव धूम बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा पाहतोय आपण. हाफ ट्रॅगर बॉलचा पुन्हा एकदा कट केलाय, चेंडू जातोय डीप पॉइंटच्या डोक्यावरून 4 धाव्यांसाठी चौकार येतोय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक चौकार येताना पाहतोय पण या षटकामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वैभव यांचा. यावेळेस पाहिलं तर पंचांकडे अपील केले ते लावडे पडले होते, परंतु पंच इंटरेस्टेड नाही आहेत. कमबॅक केलंय गोलंदाज वैभव धुम यांनी. पहिले 2 चेंडू पाहिले तर थोडेसे शॉट टाकले होते ऑप्शनच्या बाहेर, त्याच्यावरती आक्रमण केलं होतं अनिकेत यांनी, परंतु यानंतर पाहिलं तर थोडस पुढे टाकलाय चेंडू, त्याच कारणास्तव पाहिलं तर निर्धाव आलाय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा वैभव यांचा. यावेळेस पाहिलं तर जोरदार मारायचा प्रयत्न, बॅटच्या टोला लागलाय, चेंडू जातोय मिडविकेट रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक आहे दूर नेतोय, थोडंसं फंबल होतंय, त्याचाच फायदा पाहिला तर 2 धावा इथे कंप्लीट होताना पाहतोय. या 2 धावा, या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावरती. 10 रन्स ऑन बोर्ड. डबल डिजिट मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते. चेंडूचा विचार केला 4 चेंडूचा खेळ झाला, अजून सुद्धा 2 चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवरती आपण पाहतोय अनिकेतांना. यावेळेस उंचर मारा फटका, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, परंतु चेंडू जातोय सरळ एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय या षटकातील तिसरा चौकार. बघा चौकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 14 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
शेवटचा बॉल असेल या पॉवर प्ले षटकातील वैभव यांच्यावरती आक्रमण केलंय. लास्ट बॉल. यावेळेस काय फटका सजवलाय. चेंडू जातोय सरळ बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय शेवटच्या बॉलवरती षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 या आकड्यावरती. 12 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. बॉल टू बॉल इक्वेशन येऊन पोहोचलाय. तर पाहतोय पण पहिल्यांदा स्ट्राईक वरती येतील सुरेंद्र घाटाळ. एक मोठं नाव वसई परिसरातील आपण पाहतोय स्ट्राईक वरती सुरेंद्रांना. एक अष्टपैलू खेळाडू, जुना जाणता खेळाडू आपण पाहतोय न्यू स्टार वसई संघाचा. बॉलिंग मार्कवरती पाहतोय गोलंदाज नरेश टोकरे यांना. पहिला बॉल घेऊन नरेश सुरेंद्रसाठी. 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता. या मॅच मध्ये जर कमबॅक करत असेल खंडीपटा संघाला तर सातत्याने निर्धाव चेंडू हाताळावे लागतील. पहिला बॉल पाहिलं रिव्हर्स अटेम्प्ट केला. पंचांकडे अपील केली जाते लाऊड, परंतु पंचाने ती अपील सुद्धा फेटाळली आहे. पहिला चेंडू होता निर्धाव. फर्स्ट बॉल पाहिलं तर निर्धाव आलाय. असे चेंडू हाताळावे लागतील गोलंदाज नरेश यांना. या सामन्यामध्ये जर काय फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जर करण्याचा असेल तर रोखायचं असेल तर कमीत कमी धावावरती या षटकावरती थांबवावं लागेल. नरेश पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सुरेंद्रसाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल कट करण्याचा प्रयत्न. बघा प्रयत्न फसलाय. बघा प्रॅक्टिस नाहीये असं वाटते. मला वाटते सुरेंद्र यांची. त्याच कारणास्तव पाहिलं तर हा सुद्धा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही, परंतु 22च्या रूपामध्ये एक धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. या एका धावेशी धावफलक जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. अजून सुद्धा पाहिलं तर इक्वेशन. हा चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. अनिकेत बॅटिंग मार्क वरती येताना पाहतोय. अनिकेत चौधरी. हाफ ट्रॅकर बॉल पोल केलाय आणि बघूया तिकडे काय घडते काय बिघडते. चेंडू सरळ गेलाय. षटकारासाठी परिवर्तित केलाय. तिकडे शतरंश होता, परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू सरळ सीमारेषा पार गेलाय. 6 धावांसाठी षटकार आलाय. या मॅच मध्ये आता पूर्णपणे पकड बसवलाय न्यू स्टार वसई संघाने. 30 धावा 32 धावा अगदी सहजरित्या पार करण्याचा प्रयत्न चालू आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा नरेश यांचा. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय आणि सक्सेसफुली हा बॉल सुद्धा एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. चौकार येतोय. स्कोर इज लेवल. या मॅच मध्ये पाहिलं तर पूर्णपणे पकड बसवलंय न्यू स्टार वसई संघाने. फक्त आणि फक्त एक धावांची आवश्यकता असेल. ज्यानंतर होणार सामना आपण पुन्हा एकदा पाहतील. गावदई स्पोर्ट्स शिलोत्तर ए विरुद्ध असतील टायगर स्पोर्ट्स बीबी पाडा. दोन बलाढ्य संघ समोरासमोर असतील. एक धावायची आवश्यकता असेल. चला चेंडू आलेला आहे, बॉल आलेला आहे. एका धावांची आवश्यकता असेल.
यावेळेस पाहिलं जर सेन्सेबल क्रिकेट खेळ आणि एक सिंगल धाव इथे कंप्लीट होते आणि सामना विजय झाला तो न्यू स्टार वसई संघ. हळलक 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 केतकी बॉईज खंडीपाडा संघ आणि न्यू स्टार वसई संघासाठी पहिले तर पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. चला पुढचा मॅच लगेच सुरू होईल. तोपर्यंत एक सुमधुर संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा पुढच्या मॅचमध्ये परत येऊया. एस डी जे